पहलगाम हल्ल्याचा तपास आता जम्मूपर्यंत पोहोचला। एनआयएच्या पथकाकडून जम्मूमध्ये तपास सुरू। कोट भलवाल जेलमध्ये एनआयएचं पथक दाखल। कारागृहातील कैद्यांकडून निसार अहमद आणि मस्तक हुसेनबाबत विचारपूस। भारताच्या तयारीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। रावळपिंडीमध्ये पाक लष्कर प्रमुखांची महत्त्वाची बैठक। जनरल मुनीर यांनी कॉर्प्स कमांडरसोबत विचारमंथन केलं। जम्मू काश्मीरच्या मेंढरमधील 10 रहिवाशांना उच्च न्यायालयाचा दिलासा। हायकोर्टाच्या आदेशानंतर 10 नागरिकांचं पाकिस्तानला प्रत्यार्पण थांबवण्यात आलं। पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचा फेरआढावा घ्या। भारताची जागतिक नाणेनिधीला विनंती। नाणेनिधीनं पाकिस्तानला $7 अब्ज म्हणजे 60,000 कोटींचं कर्ज दिलं, पण पाकिस्तान हा पैसा लष्करी कामांसाठी वापरत असल्याचा आरोप। दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं तर तुम्ही धर्म विचारून कारवाई करतायत, अबू आझमींचा आरोप। मुस्लिमांना सर्वत्र त्रास दिला जातो, आझमींचं वक्तव्य। भारताची ताकद फक्त हत्यारं नाही तर आपली एकता। अनेक शहरांमध्ये योजनेद्वारे एकता मॉल्स बनवले जातात। एकता मॉल्समुळे देशभरात एकतेची भावना वाढते, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। भारत बदला घेणार या भीतीनं पाकची शांततेची भाषा। आम्हाला तणाव नको, पाकच्या संयुक्त राष्ट्रातल्या राजदूतांचं वक्तव्य। राजनैतिक स्तरावर संबंध सुधारण्याची व्यक्त केली अपेक्षा। दक्षिण आशियात वाढलेला तणाव कुणाच्याच हिताचा नाही, संयुक्त राष्ट्रातले पाकचे राजदूत असीम इफ्तिखार यांचं वक्तव्य। दक्षिण आशियात 2 अब्ज लोक राहतात, असीम यांची तणाव कमी करण्याची भाषा। पाकिस्तान जमिनीवर मारा करणाऱ्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यास तयार। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान नौदलाचा इशारा। युद्ध भयानक आपलेल्या पाकिस्तानला चीनची मदत। चीन 40 रणगाड्यांची पहिली खेप कराचीला पाठवणार, गुप्तचर संस्थांमधल्या सूत्रांची माहिती। पाकिस्तानने चीनकडे रणगाडे पहलगाम हल्ल्यापूर्वीच मागितले की नंतर हे अस्पष्ट। सध्या भारताकडे 4200, पाककडे 2600 रणगाडे असल्याची माहिती। सिंधू नदीवरचं पाणी अडवाल तर धरण उडवून देऊ, संरक्षण मंत्री ख्वाजा शरीफ यांची धमकी। सिंधू पाणी वाटप कराराचा भंग खपवून घेणार नाही, शरीफ यांचा इशारा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा रशियाचा दौरा रद्द। 9 तारखेला होणाऱ्या व्हिक्टरी परेडमध्ये सहभागी होणार होते। याआधी पंतप्रधान मोदींनी सुद्धा दौरा रद्द केला होता। काँग्रेसनं पुन्हा सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले। सरकारनं सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा केला, मात्र पुरावे कुठे? चरणजीत सिंग चन्नी यांचं वक्तव्य। भारत सरकारच्या वेबसाईट्सवर हल्ले करणारी APT-36 यंत्रणा पाकिस्तानकडून सक्रिय। बनावट वेबसाईट आणि पत्र तयार करून संपूर्ण सिस्टीम हॅक करण्याच्या तयारीत। महाराष्ट्र सायबरच्या पहलगाम सायबर वॉरफेअर अहवालातून माहिती समोर। भारतात पाकिस्तानी क्रिकेटरचे इंस्टाग्राम अकाउंट बॅन। बाबर आझम, मोहम्मद रिजवान यांच्यासह शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमिरचं अकाउंट देखील बंद। पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या वक्तव्याबद्दल शेतकरी नेते राकेश टिकैत यांना काल धक्काबुक्की झाली। मुझफ्फरनगरमध्ये बंद दरम्यान धक्काबुक्की झाल्याची माहिती। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ 100हून अधिक संघटनांचा मूक मोर्चा। जळगाव शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं नागरिक मोर्चात सहभागी। हातात काळे झेंडे आणि तोंडावर काळी पट्टी बांधून दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सत्कार स्वीकारण्यास शरद पवारांचा नकार। महायुतीचा कार्यक्रम असल्यानं मग जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, शरद पवारांची ABP माझाला प्रतिक्रिया। अजित पवारांकडून मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त। मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, पण संधी मिळाली नाही। एक दिवस नक्की मुख्यमंत्री होईन। एका कार्यक्रमात अजितदादांचा मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी भाष्य केलं। लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। येत्या 2 ते 3 दिवसात लाभार्थी महिलांना योजनेचे पैसे मिळतील, मंत्री आदिती तटकरे यांची माहिती।